वडील आणि त्यांची लाडकी मुलगी. काही नाती शब्दात मावत नाहीत, तर काही नाती गोंगाट करत नाहीत, मागण्या करत नाहीत, पण आयुष्यभर सावलीसारखी सोबत राहतात. असं एक नातं म्हणजे वडील आणि मुलगी. ती लहान असताना त्यांचा हात धरते आणि मोठी झाल्यावर तो हात तिच्या डोक्यावर असतो, न बोलता आणि न दिसता. आजची ही कथा आहे अशाच एका वडिलांची, ज्यांनी स्वतःचं आयुष्य थांबवलं फक्त मुलीचं आयुष्य पुढं जावं म्हणून. ज्या घरात फारसा गोंगाट नव्हता, एक लहानसं घर, जुन्या भिंती आणि अंगणात उभा असलेला एक शांत माणूस, म्हणजेच शंकरराव. शंकरराव सकाळी लवकर उठायचे, सायकलवर कामावर जायचे आणि संध्याकाळी थकून घरी परतायचे. त्यांच्या आयुष्यात विशेष काही घडलं नव्हतं, पण एक गोष्ट मात्र खास होती, त्यांची मुलगी माया. माया म्हणजे शंकररावांचा श्वास. आई लवकर गेल्यामुळे वडीलच तिचे आई वडील दोन्ही झाले होते. माया लहान असताना शंकरराव तिला शाळेत सोडायचे. तिची पिशवी स्वतः उचलायचे, पाणी भरून द्यायचे आणि जाताना एकच वाक्य म्हणायचे, भीती वाटली तर आठव, बाबा आहे. माया अभ्यासात हुशार होती. तिला मोठं व्हायचं होतं, काहीतरी बनायचं होतं. शंकररावांना ते ऐकून समाधान मिळायचं. स्वतःची स्वप्न त्यांनी कधीच पाहिली नव्हती, पण मुलीसाठी त्यांनी ती मनात जपली होती. घरात पैशाची अडचण कायमचीच होती. कधी कधी माया म्हणायची, बाबा मला हे नको, पण शंकरराव तिला हसून म्हणायचे, तुला हवं तेच मिळेल. आणि ते मिळवण्यासाठी ते स्वतःचा डबा रिकामा ठेवायचे, जुने कपडे घालायचे, पण माया कधी कमी पडू द्यायचे नाहीत. तिच्या यशात त्यांना स्वतःचं आयुष्य दिसायचं. माया मोठी झाली, कॉलेजला लागली. तिचं जग बदलू लागलं. मित्र, शहर, नवी स्वप्न आणि हळूहळू बाबा. ती घरी उशिरा यायची, फोन कमी करायची. शंकरराव काही बोलायचे नाहीत. त्यांनी कधी प्रश्नही विचारले नाहीत, कधी रागवलेही नाहीत. ते फक्त तिची वाट पाहायचे. रात्री ती येईपर्यंत दिवा बंद करत नसत. एक दिवस मायाला शहरात चांगली नोकरी मिळाली. ती खूप आनंदी होती. शंकररावही आनंदी होते, पण तो आनंद शांत होता. ती म्हणाली, बाबा आता मी शहरातच राहीन. शंकररावांनी फक्त मान हलवली. त्यांना माहीत होतं, ही वेळ येणारच होती. त्यांनी तिच्या बॅगमध्ये गोड डबा ठेवला आणि म्हणाले, जेवण वेळेवर कर. माया शहरात स्थिरावली. नवीन आयुष्य, नवे लोक, नवी ओळख. बाबा फोन करायचे, ती व्यस्त असायची. नंतर बोलते असं म्हणायची. शंकरराव फोन ठेवून अंगणात बसायचे. कधीकधी तिचा लहानपणीचा आवाज कानात घुमायचा, बाबा मला घ्या. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. वय वाढत गेलं. शंकरराव आजारी पडू लागले. त्यांनी मायाला सांगितलं नाही. तिला तिचं आयुष्य जगू द्यायचं होतं. एक दिवस ते घरात एकटेच पडले. शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं जास्त वेळ नाही. शेवटी कुणीतरी मायाला फोन केला. माया धावत आली. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले बाबा पाहून ती कोसळली. तिने त्यांचा हात धरला. शंकररावांनी डोळे उघडले. तिच्याकडे पाहून हसले. ते म्हणाले नाहीत, तू उशीर केलास. त्यांनी फक्त विचारलं, जेवलीस का? त्या एका प्रश्नात सगळं होतं. त्याग, प्रेम आणि माया. माया रडत होती, बाबा मी इथेच आहे. शंकरराव शांत झाले. बाबा गेले. घर रिकामं झालं. पण मायाच्या आयुष्यात एक पोकळी कायमची राहिली. आज माया यशस्वी आहे, मोठं घर, चांगली नोकरी. पण जेव्हा ती थकते तेव्हा तिला तिचा बाबा आठवतो. कारण तिला माहीत आहे, जगात असा कोणीच नाही जो स्वतः न दुखवता आपल्याला उभं करतो. वडील बोलत नाहीत, पण सगळं सहन करतात.
ते प्रेम दाखवत नाहीत, पण आयुष्यभर साथ देतात. वडील जिवंत असताना त्यांची किंमत कमी वाटते आणि कळते तेव्हा ते फक्त आठवणी उरतात.